श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी माहिती घेणार आहोत. श्री वैद्यनाथ मंदिराची. श्री वैद्यनाथ मंदिर उज्जैन ते कन्याकुमारी अशी जर एक काल्पनिक रेषा ओढली तर त्या रेषेवर परळी हे गाव आपल्याला दिसून येईल. परळी हे गाव ब्रह्मा, वेणू आणि सरस्वती या 3 नद्यांच्या परिसरात वसलेले असून अतिशय प्राचीन आहे. येथेच श्री शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ यांचे पवित्र शिवलिंग आहे. या ठिकाणी शंकर व पार्वती सोबतच निवास करतात आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त परळीतच दोघांचाही एकत्र निवास आहे. त्यामुळे या शहराला अनोखी काशी असेही म्हणतात. या आगळ्या वेगळ्या महत्वामुळेच परळीच्या लोकांना काशी यात्रा करण्याची गरज नाही. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईपासून फक्त 26 किलोमीटरवर हे तीर्थक्षेत्र आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीचे लग्न परळीच्या वैद्यनाथाशी ठरले होते, पण वऱ्हाडी मंडळी पोहोचायला उशीर झाला व त्यामुळे विवाह मुहूर्त टळला. परिणामी सर्व वऱ्हाडी मंडळी जेथे उतरली होती तेथेच दगडाच्या मूर्ती बनले. तिकडे योगेश्वरी परळीपासून दूरच बसून राहिली अशी लोककथा या भागात प्रचलित आहे. फार पूर्वी देवदानवांनी समुद्रमंथन केले होते. त्यावेळी त्यातून 14 रत्ने निघाली होती. त्यात अमृत व धन्वंतरी या दोघांना भगवान शंकराच्या शिवलिंगात लपवून ठेवले होते. असुरांनी जेव्हा त्या लिंगमूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या. हे पाहून असुर पळून गेले. नंतर जेव्हा शिवभक्तांनी त्या शिवलिंगाला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताच्या धारा वाहू लागल्या. तेव्हापासून आजही या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. या शिवलिंगात अमृत व धन्वंतरीचा निवास असल्यामुळे याला अमृतेश्वर किंवा धन्वंतरी असेही म्हणतात. श्री वैद्यनाथाचे मंदिर परळी गावात उंचावर बनलेले आहे. मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडात झालेले आहे. सभोवताली उंच भिंत आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर ओसरी व अंगण आहे. मंदिराच्या बाहेर उंच दीपस्तंभ आहे. महाद्वाराजवळ एक मिनारा आहे. दिशासाधन केल्यामुळे चैत्र आणि आश्विन महिन्यातील काही विशिष्ट दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे सरळ शिवलिंगावर पडतात. वैद्यनाथ मंदिरात जाण्यासाठी मोठ्या आणि मजबूत पायऱ्या आहेत. त्यांना घाट म्हणतात. जुना घाट इसवी सन 1108 मध्ये बांधला आहे. मंदिरातील गाभारा व सभागृह हे दोन्ही एकाच पातळीवर असल्याने सभा मंडपातूनच भगवान शिवाचे दर्शन होते. अशी रचना बाकीच्या इतर 11 ज्योतिर्लिंगात कुठेही दिसून येत नाही. बाकीच्या सर्व ठिकाणी मुख्य गाभारा हा थोडा खोलवर बनवलेला आहे. श्री वैद्यनाथाचे शिवलिंग शालिग्राम शिळेपासून बनलेले आहे. ते अतिशय सतेज, भव्य दिसते. गाभाऱ्यात चोहीकडे नेहमी नंदादीप तेवत असतात. या मंदिराचा जीर्णोद्धार शके 1706 मध्ये शिवभक्त सती अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. यासाठी परळीपासून जवळच त्रिशूलादेवी डोंगरावरून विशिष्ट प्रकारचा दगड मागवण्यात आला होता. वैशिष्ट्यपूर्ण गणपतीचेही मंदिर येथे आहे. हा गणपती आसनस्थ, पाय दुमडून बसलेला आहे. वैद्यनाथाच्या दर्शनाअगोदर या गणपतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. परळी वैद्यनाथ हे क्षेत्र महाराष्ट्रात असून बीड जिल्ह्यात आहे. अनेक संत व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परळीची भूमी महाराष्ट्रात आहे. ही एक अभिमानाची बाब आहे. जय वैद्यनाथ. जय वैद्यनाथ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.